नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज तुमच्यासोबत छान असा एक व्हिडिओ आणलेला आहे। बऱ्याच महिला हा व्हिडिओ बघितला की पटकन यूट्यूबला ओपन करता आणि तो पूर्ण बघत असता आणि महिलांना या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असता की आपल्याला घर बसल्या काहीतरी काम मिळेल का। तर आज तुमच्यासोबत छान असे छोटे छोटे मी घर बसल्या तुम्ही काम करू शकता अशा आयडिया सांगणार आहेत आणि त्या तुम्ही नक्कीच करू शकाल ही मला खात्री आहे। कारण बऱ्याचदा आपण यूट्यूबला सर्च करत असतो की घर बसल्या काम, पण आपण व्हिडिओ तर बघतो पण आपण कुठल्याही प्रकारचे काम करण्याचं धाडस करत नाही, कारण आपल्याला पूर्ण कॉन्फिडन्स नसतो आणि आपल्याला तेवढा वेळही आपण देऊ शकत नाही किंवा आपल्याला जास्त पैसाही खर्च करायचा नसतो आणि त्यातून आपल्याला तोटाही झाला नाही पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचा विचार महिला ह्या करत असतात। आणि विशेष म्हणजे आपल्या रिकाम्या वेळेत आपण ते काम करू शकतो की नाही याचीही महिलांना खात्री नसते। त्यामुळे मी तुम्ही तुमच्या वेळेत तुम्ही हे काम करू शकाल आणि इतकं सोपे कामाच्या आयडिया मी तुम्हाला सांगणार आहेत की नक्कीच तुम्ही यातून छोटा मोठा तुम्ही घरच्या घरी तुमचा गृहउद्योग चालू करू शकता किंवा तुमचा बिझनेस चालू करू शकता। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। यामध्ये मी तुम्हाला एक पहिली आयडिया सांगणार आहे, ती म्हणजे तुम्ही छान अशा मैत्रिणी जमा करू शकता आणि आजकाल मोबाईलमुळे व्हॉट्सअप ग्रुप आहे, तसेच स्कूल फ्रेंडचा ग्रुप असतो आणि आपण आपल्या मुलांना स्कूलला पोचवायला जात असतो त्यावेळेस आपल्या भरपूर अशा मैत्रिणी झालेल्या असतात। तर बऱ्याच मैत्रिणी ह्या दुपारच्या वेळेत खाली असतात, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मैत्रिणींचा छान असा 20-30 तुमच्या असेल नसेल तेवढ्या मैत्रिणींचा ग्रुप तुम्ही बनवू शकता आणि एक छोटासा तुम्ही उद्योग चालू करू शकता। यामध्ये तुमचा हा छोटा बिझनेस कधी मोठा होईल हेही तुम्हाला समजणार नाही, कारण या बिझनेसमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंटही खूप कमी असणार आहेत आणि तुमचा वेळही खूप वाचणार आहे आणि त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। तुमचा हा छोटासा बिझनेस कधी मोठा होईल हे तुम्हाला समजणार नाही। चला तर मग तुम्ही ग्रुप केल्यानंतर काय करायचं आहे, सपोज तुम्ही 20 जणींचा ग्रुप केला तर त्यातून तुम्ही फक्त 2-2 हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर तुमचे एकूण 40,000 होणार आहेत। तर 40,000मध्ये तुम्ही छान असे कुर्तीचा बिझनेस किंवा साड्यांचा किंवा ज्वेलरीचा, सध्या तर ज्वेलरी ही खूपच ट्रेंडमध्ये आहे, कारण सोनं हे इतकं महाग झालेलं आहे की ते घेणं कुणालाच परवडत नाही। तर बऱ्याच महिला ह्या इमिटेशन ज्वेलरीकडे वळालेल्या आहेत। तर तुम्ही छान असा ज्वेलरीचा बिझनेस करू शकता आणि 40,000त भरपूर अशी ज्वेलरी तुम्ही विकत घेऊन येऊ शकता होलसेलमध्ये आणि ती तुम्ही सेल करू शकता। तुम्ही एक छोटासा शॉप रेंटने घेऊ शकता आणि रेंटचं भाडंही बघा तुम्ही 20 जणींमध्ये आपोआप ते वाटल्या जाणार आहेत, त्यामुळे खर्चही कमी लागणार आहेत। 20 असो, 30 असो, 10 असो, 40 असो, तुमच्या जेवढ्या काही मैत्रिणी असेल तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट ही कमी लागणार आहेत। आणि तो बिझनेस हा कसा करायचा, तर सपोज तुम्ही साड्यांचं शॉप टाकलं किंवा सध्या महिला ह्या कुर्ती सेट तसेच छान असे कॉर्ड सेट वगैरे वेअर करत असतात, तर तुम्ही कॉर्ड सेटही ठेवू शकता। हवे ते तुम्हाला ऑप्शनल भरपूर असतात, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचा बिझनेस हा चालू करू शकता आणि एक छोटंसं शॉप तुम्ही रेंटने घेतलं आणि त्यामध्ये तुम्ही हा बिझनेस चालू केला तर बघा तुम्ही जर सपोज 30 जणी असाल तर तुम्हाला रोज एकीचाच नंबर येणार आहे। 30 दिवसात फक्त 1 दिवस तुम्हाला शॉपला जावं लागणार आहेत। तर मग बघा तुम्हाला फक्त 30 दिवसामध्ये एकच दिवस काम करायचं आहे आणि इन्व्हेस्टमेंटही कमी आहेत आणि यातून तुम्हाला फायदाही होणार आहेत। आणि तुम्ही बघा यामध्ये तुमची पैसाही कमी लागणार आहेत आणि यातून तुम्हाला फायदाच होणार आहे। सुरुवातीला तुम्हाला प्राईस ही रिजनेबल ठेवायची आहेत आणि कपडा क्वालिटी ही नंबर 1 ठेवायची आहेत। एकदा जर गिराईक आपल्याकडे वळालं तर ते परत परत येणारच। आणि तुम्हाला माहीत आहे की सध्या ड्रेसेस हे किती ट्रेंडमध्ये आहेत, कॉर्ड सेट तर भरपूरच ट्रेंडमध्ये आहेत। तर तुम्ही छान असं कॉर्ड सेटचं एक स्पेशल कॉर्ड सेट म्हणून एक शॉप ओपन करू शकता आणि हा छोटासा बिझनेस चालू करू शकता। आणि तुम्हाला जर सपोज ते कोणतेच बिझनेस करायचे नसेल आणि तुम्हाला घर बसल्यास काहीतरी करायचं असेल तर तुम्ही हेच सगळे छान असे रिसेल करू शकता। तुम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन करून त्यावर हे कुर्तीचे फोटोज टाकू शकता आणि रिसेल करू शकता किंवा बरेच असे रिसेलिंग करणारेही आहेत की तुम्ही त्यांना जॉईंट होऊ शकता आणि तुम्हाला फक्त फोटो हे सेंड करायचे आहेत स्टेटसला किंवा तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपला। आणि मेन म्हणजे आपल्याला सुरुवातीला कुठल्याही गोष्टीत मार्जिन हे अगदी कमी ठेवायचे आहे। एकदा का गिरायकाला आपली कपडा क्वालिटी आवडलं का दुसऱ्या वेळेस विचार न करता आपल्याकडे खरेदी करत असतात।
असता. तर तुम्ही छान अशी ऑनलाईन रिसेलिंग ग्रुपला जॉईंट होऊन तुम्ही साड्यांचा किंवा ड्रेसेसचा, ज्वेलरीचा बिझनेस हा सहज करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त पिक हे WhatsApp स्टेटसला ठेवायचे आहे, तुमच्या ग्रुपवर टाकायचे आहेत आणि असा छोटासा बिझनेस तुमचा घरबसल्या चालू होऊ शकतो. तर बऱ्याच महिला रिसेलिंग ग्रुपला जॉईंट आहेत आणि तुम्हाला कोणाला व्हायचं असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तसेच बघा, आता घर बसल्या म्हटलं तर महिला ह्या स्वयंपाकात तर खूपच हुशार असतात. हाऊसवाईफ म्हटलं की तिचं पूर्ण आयुष्य हे किचनमध्ये जात असतं. तर ती स्वयंपाकामध्ये खूप ट्रेंड झालेली असते. तर तुम्ही छान असे जर तुम्हाला पुरणपोळी येत असेल किंवा छान असे मांडे बनवता येत असेल, आता बघा सगळीकडे सणवार आले की महिला ह्या पुरणपोळी करायला बघत नाही. बाजारातनं मांडे विकत आणता आणि छान असा सण सेलिब्रेट करता. किंवा ज्यावेळेस बघा आंब्यांचा सीझन चालू असतो, आंबा रस, मांडा हे भरपूर जणं हा जेवण बनवत असतात आणि अशा वेळेस मांडे हे ऑर्डर करत असता. तर घरबसल्या तुम्ही मांडे बनवूनही विकू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही छान असा बोर्ड लावू शकता आणि छान जेव्हा तुम्हाला ऑर्डर येईल तेव्हा मस्त गरम गरम मांडे हे देऊ शकता आणि तुमची क्वालिटी ही जर आवडली, फूड क्वालिटी, तर नक्कीच दुसऱ्या वेळेसही तुम्हाला ऑर्डर येणार आहेत आणि एक मैत्रीण ही अजून 4 मैत्रिणींना सांगणार आहेत की इथे खूप छान असे मांडे मिळतात आणि नक्कीच तुमची सेल होणार आहेत. त्यानंतर बघा, जर तुम्हाला तेही करायचं नसेल तर तुम्हाला जर योगा येत असेल आणि सध्या बघा योगाचा खूपच ट्रेंड आलेला आहे, कारण योगाविषयी बऱ्याच लोकांना इतकी छान अशी माहिती मिळालेली आहेत आणि योगाविषयीचे जे महत्त्व आहे ते आजकालच्या लोकांना समजलेले आहेत. त्यामुळे लोक हे योगाकडे वळालेले आहे. अगदी लहानांपासून वयस्करांपर्यंत लोक हे योगा करत आहेत. तर तुम्ही छान असं तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही क्लब हाऊस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी योगा घेऊ शकता आणि योगा क्लासला बघा तुमच्या सोसायटीमधल्याच महिला भरपूर अशा येतील, तर तुम्हाला बाहेर कुठल्या महिलाही जाऊन जमा करायची गरज पडणार नाहीत आणि तुम्ही एक बोर्ड जरी लावला की योगा ट्रेनर आहेत म्हणून आणि तुम्ही छान अशी कुठल्याही प्रकारचा पैसा इन्व्हेस्ट न करता छान असा योगा क्लास घेऊन तुम्ही तुमची इन्कम जनरेट करू शकता. तुम्ही जर फी कमी ठेवली, कारण बघा योगा क्लासची फी 1000, 1500, 2000 अशा भरपूर आहेत. तर तुम्ही अगदी फी 500 किंवा 700 अशी ठेवली तर का नाही तुमचा योगा क्लास मस्त असा तुमच्या सोसायटीत चालू होणार आणि योगा क्लास हा इन 1 तास, 2 तासात, 1.5 तासाचा असतो. तर तुम्ही 2 ते 3 बॅचेस घेतल्या तरीही छान असं तुमची इन्कम होणार आहेत. चला तर मग, जर तुम्हाला योगा क्लास नसेल करायचा किंवा तुम्हाला योगा ट्रेनर तुम्ही नसाल तर तुम्ही डान्स क्लास घेऊ शकता. जर तुम्ही डान्समध्ये ट्रेन असाल आणि छोट्या मुलांचं तुम्ही छान असा घरबसल्या डान्स क्लास घेऊ शकता. तुमच्याकडे जर एक मोठा रूम असेल किंवा तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही छान असं 5-5, 10-10 मुलांची डान्स क्लास तुम्ही एक बॅच बनवून डान्स शिकवू शकता आणि त्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. आजकाल बघा बरेच पॅरेंट्स हे मुलांना बिझी ठेवत असतात, कारण मुलं हे मोबाईल बघत असतात. तर कोणी कराटे क्लास लावतं, कोणी डान्स क्लास लावतं, ज्याला जो क्लास आवडेल तो लावत असता. अजून एक ड्रॉइंग क्लासही बरेच जण लावत असतात, जेणेकरून मुलांची हँडरायटिंग, मुलांची जे पुढे जाऊन मुलांना ज्या काही गोष्टी अभ्यासात येणार आहे त्यासाठी मदत होईल. त्यामुळे छान असे डायग्राम काढता येतील. त्यामुळे ड्रॉइंग क्लासकडेही बरेच जण वळालेले आहेत. तर तुम्ही घर बसल्या ड्रॉइंग क्लास घेऊ शकता आणि ड्रॉइंग क्लास हा आठवड्यातून 3 दिवस किंवा 2 दिवस तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठेवू शकता आणि छान अशी इन्कम तुम्ही त्यातून जनरेट करू शकता. तर तसेच तुम्ही मेहंदी क्लासेस घेऊ शकता, रांगोळी क्लासेस घेऊ शकता. तुम्ही म्हणाल आजकाल रांगोळी कोणी शिकायला बघत नाही, पण तसे नाही. बऱ्याच मुलींना संस्कार भारतीची रांगोळी शिकायला खूप आवडते, कारण कितीही तुम्ही वेगवेगळ्या रांगोळीचे ट्रेंड येऊ द्या, पण आपली जी जुनी रांगोळी आहे, जी काढण्यामागे जो आनंद असतो आणि ती काढल्यानंतर जे प्रकारे ती दिसते, ती आजकालच्या आर्टिफिशियल रांगोळीमध्ये कुठेच दिसणार नाही. तर आजकाल त्या रांगोळ्याही तुम्ही त्याचे क्लासेस घेऊ शकता, बॅचेस ठेवू शकता आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे क्लासेस घेऊ शकता. तसेच त्याप्रमाणे जर तुम्हाला छान असे टॉईज बनवता येत असेल तर तुम्ही बघा छान असे तुम्ही टेडी बेअर वगैरे तुम्ही असे टॉईज बनवायचं शिकवू शकता आणि क्लासेस घेऊ शकता. तसेच बघा तुम्हाला जर शिलाई काम तुम्हाला येत असेल आणि छान अशा तुम्ही बॅगा वगैरे शिवत असाल किंवा छोटे मोठे पाऊच शिवत असाल आणि आजकाल तर बघा पर्स वगैरे बॅगा शिवणे खूपच ट्रेंडमध्ये आहेत. घर बसल्या भरपूर असे प्रकार बॅगांमध्ये शिवले जातात आणि ते रिसेल केले जातात. तर तुम्ही छान अशा बॅगा शिवूनही क्लासेस घेऊ शकता किंवा त्या बॅगा तुम्ही रिसेल करू शकता.
अगदी तुमच्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये तुम्ही तुमच्या बॅगांचे फोटो टाकले तर सहजच महिला ह्या ज्यावेळेस बघा हळदी कुंकू करायचं असते तेव्हा क्वांटिटीमध्ये अशा छोट्या मोठ्या बॅगा हव्या असतात आणि त्याही सुंदर खणाचे पर्स तसेच खणाचे छान असे छोटे छोटे पाऊच पोटली बॅग अशा बऱ्याच काही तुम्ही शिवून ते सेल करू शकतात. अशा बऱ्याच आयडिया आहेत की तुम्ही त्या घर बसल्या नक्कीच करू शकता. तसेच तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर तुम्ही त्यातून छान असे आता बघा साड्यांचे ड्रेस शिवण्याचे खूप ट्रेंड आलेला आहे तर तुम्ही साड्यांचा ड्रेस शिवूनही तुम्ही ते सेल करू शकता किंवा तुम्ही त्यांच्या असलेल्या जुन्या काठापदराच्या साड्यांचे छान असे ड्रेस शिवून तुम्ही ते त्यांना देऊ शकता आणि त्यातून छान अशी इन्कम जनरेट करू शकता. तसेच तुम्ही घर बसल्या पिको फॉल करूनही तुम्ही तुमची इन्कम जनरेट करू शकता. आणि बघा कारण आजकाल बऱ्याच महिला ह्या जॉब करणाऱ्या असतात आणि अशा वेळेस त्यांना त्यांच्या लहान मुलांना कुठे ठेवावे हा एक मोठा प्रश्न असतो. तर अशा वेळेस तुम्ही छान असं पाळणाघर एक खोलू शकता. तुमच्या सोसायटीमध्ये जर छोटा मोठा हॉल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही छान असं पाळणाघरचं तुम्ही रेंट देऊ शकता आणि छान ओपन करू शकता. आणि जर तुम्हाला रेंट द्यायचं नसेल तर तुम्ही छान असं घर बसल्याही पाळणाघर हे चालवू शकता. तुम्ही छान अशी मुलांना खेळण्यासाठी टॉईज आणून ठेवू शकता आणि तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्ही त्यामध्ये नक्कीच हे पाळणाघर चालू करू शकता. आणि आजकालच्या महिलांना तर ह्या गोष्टीची खूपच गरज असते. तर तुम्ही तुमच्या मुलांना छोट्या मोठ्या तुम्ही एक एज लिमिट ठेवू शकता आणि तेवढ्याच एजची मुलं तुम्ही सांभाळू शकतात, तेवढ्याच एजची मुलं तुम्ही घेऊ शकता आणि छान असं पाळणाघर हे चालू करू शकतात. त्यानंतर तुम्ही ट्युशन्स घेऊ शकता. या ठिकाणी बघा ट्युशन्सलाही भरपूर असा या ठिकाणी तुम्हाला प्रतिसाद मिळणार आहे कारण बऱ्याच महिला ह्या ट्युशन शोधत असतात आणि आजकाल तर नर्सरीपासून मुलांना ट्युशन लावून देतात. कारण का मुलं हे घरी ऐकत नाही, कंटिन्यू मोबाईल्स बघता. तर अशा वेळेस महिलांना वाटतं की त्या ट्युशनला गेले तर थोडाफार तरी अभ्यास करतील. तर तुम्ही छान असं नर्सरी ते तुम्हाला तुमचं ज्याप्रमाणे शिक्षण झालेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ट्युशन्स घेऊ शकता. जर तुमचं शिक्षण कमी असेल तर तुम्ही नर्सरी टू फर्स्ट सेकंडपर्यंतही ट्युशन घेऊ शकता किंवा जास्त असेल तर फर्स्ट ते फिफ्थपर्यंत 10थपर्यंत तुम्ही घेऊ शकता. आणि आजकाल ट्युशनच्या फीस तर एवढ्या वाढलेल्या आहेत तर तुम्ही जर फीस सुरुवातीला कमी ठेवली तर भरपूर असे तुमच्याकडे ट्युशनला मुलं येणार आहेत आणि तुमचं शिकवणं त्यांना आवडलं तर तुमचे मुलंही वाढणार आहेत आणि तुमचे छान अशा ट्युशन घेऊन तुम्ही घरच्या घरी इन्कम करू शकता. आणि ट्युशन ही तुम्हाला तुमच्या वेळेत घ्यायची आहेत त्यामुळे तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही छान अशी ट्युशन घेऊन तुमची इन्कम तुम्ही जनरेट करू शकता. अशा बऱ्याच आयडिया आहेत की त्या तुम्ही घर बसल्या करू शकता. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिशोवरून बिझनेस कसा करायचा ते सांगणार आहेत आणि तो बिझनेस खरंच इतका सोपा आहे की तुम्ही इतक्या खुश होऊन जाणार आहेत की घर बसल्या तुम्ही मिशोवरून हा बिझनेस करू शकणार आहेत. आणि यामध्ये तुम्हाला कुठेच जायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज पडणार नाही. तर तुम्हाला तो जर व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्याकरता तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक जरूर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कुठल्या प्रकारचा बिझनेस आता चालू करणार आहेत. आणि व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक आणि हाईपचं बटन नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एका छानशा व्हिडिओसोबत.